आता समुद्रापेक्षा मोठ्या लाटा मी तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये दाखवणार आहे आणि ह्या लोकेशनला आल्यावर तुम्हाला कोकणापेक्षा जबरदस्त असं फील येतंय. तुम्हाला तर माहित आहे की पजा म्हटल्यावर काहीतरी नवीन दाखवणारच. तर आज मी आलो होतो मिरज मालगाव येथे असलेल्या बळीराजा अॅग्रो टुरिझम अँड वॉटर पार्क येथे. तिथे गेल्या गेल्या मी पहिल्यांदा फुल डेचा पास घेतला आणि निघालो डायरेक्ट एन्जॉय करण्यासाठी. मॉर्निंगचा हा पास असल्यामुळे मी पहिल्यांदा ब्रेकफास्ट करण्यासाठी गेलो आणि त्यामध्ये तर एकदम 5-6 मेनू होतं, ते पण अगदी अनलिमिटेड मध्ये. पोट भरून मी नाश्ता केलो आणि डायरेक्ट टायटॅनिकचं पोस्ट देऊन मी गेलो बोटिंग करण्यासाठी. पायात पाक गोळे युस तोपर्यंत बोटिंग केलो आणि डायरेक्ट निघालो स्विमिंग पूल कडे. डॉल्फिनगत पाण्यात कोच मारलो आणि डायरेक्ट निघालो मी वॉटर पार्कची मजा घेण्यासाठी. वॉटर पार्क मध्ये तुम्हाला लहान मुलांचा सेपरेट वॉटर पार्क देखील मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही अगदी फॅमिली सोबत इथे फुल्ली एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता. वॉटर पार्क मधल्या स्लाइड तर एकदम जबरदस्तच होत्या. हे बघितल्यानंतर मी पण एका स्लाइडची मजा घेण्यासाठी गेलो आणि डायरेक्ट वरून आलो पाण्यामध्ये. ह्यासोबत तुम्हाला रेन डान्सची मजा पण घेता येते. नंतर मी ह्यांच्या खतरनाक विषयाकडे गेलो, ते म्हणजे व्ह्यूपूल कडे. लाटा एवढ्या मोठ्या होत्या की नेमकं पाण्यात एका झुलता पूलवर आहे मला काही समजतच नव्हतं. जेवढे सगळे ऍक्टिव्हिटी केल्यानंतर मला जाम भूक लागली होती म्हणून मी जेवण करण्यासाठी गेलो होतो आणि जेवणामध्ये एवढं मेनू होतं की मला काय खाऊ काय समजतच नव्हतं. जेवण तर एकदम टॉपच होतं. ह्यासोबत हे जेवण तुम्हाला अगदी अनलिमिटेड मध्ये मिळणार आहे. जेवण झाल्यानंतर मी पहिल्यांदा पपेट शो बघायला गेलो. खरंच मला माझ्या लहानपणीचं दिवस आठवलं हे कार्यक्रम बघितल्यानंतर. पपेट शो बघितल्यानंतर मी डायरेक्ट गेलो मॅजिक शो बघण्यासाठी. मित्रांनो, खरंच एवढे सारे ऍक्टिव्हिटी तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. नंतर मी डायरेक्ट अम्युजमेंट पार्क मध्ये गेलो. तिथे गेल्यावर हा बंडा पाक पोटात गुदगुल्या होस्तोपर्यंत वर घेऊन जात होता. एवढे सगळे झाल्यावर मी फायनली हॉर्स रायडिंग आणि कॅमल रायडिंग केलो. मित्रांनो, तुम्ही पण नक्की एकदा आपल्या फॅमिली सोबत ह्या वॉटर पार्कला व्हिजिट करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा.